आमच्या मी देवदाशी आणि माळपर्डीवाल्यांचं जे संघटन नगर जिल्ह्यामध्ये 40,000 महिलांचा ज्यावेळेला एक मेळावा घेतला त्यावेळेला लोकांना कळलं की आपल्या नगर जिल्ह्यामध्ये इतक्या महिला माळपर्डीवाल्या आहेत, देवी भक्त आहेत, हे त्यावेळेला कळलं. कारण तोपर्यंत हा प्रश्न कुणी हातात घेतलाच नव्हता नगर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये. आणि ते महाराष्ट्रभर आम्ही ज्यावेळेला नगर जिल्ह्यात घेतलं, नगर जिल्ह्यात एवढा महिलांचा मेळावा घेतल्यानंतर त्याचं पेव महाराष्ट्रभर सगळीकडे सुरू झालं की महिलांचे, देवदाशी महिला, माळपर्डीवाल्या महिलांचे मेळावे घेत त्याला त्यांना मानधन मिळावं, की यांचा जो काही त्यांचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह व्हावा. अशोक विठ्ठल सोनवणे यांनी अहमदनगर इथल्या एका कुंभार परिवारात जन्म घेतला. आपल्या वडिलोपार्जित उद्योग व्यवसायाला बाजूला ठेवून त्यांनी सिव्हिल डिप्लोमाचं शिक्षण घेतलं. कुटुंबातून मिळालेली प्रेरणा आणि समाजाच्या दुर्दशेनं त्यांना समाजकारणासाठी प्रेरित केलं. आपल्या समाजाची हाक सत्तेच्या दरबारी पोहोचवण्यासाठी त्यांनी पत्रकारितेचा मार्ग निवडला आणि लोकमंथन नावाचं दैनिक सुरू केलं. 1989ला मी साप्ताहिक नवा मार्मिक नावाचं एक वर्तमानपत्र सुरू केलं, ज्यातून सामाजिक प्रबोधन कसं व्हावं आणि त्याच्यातून चळवळीच्या लोकांशी संबंध आले. त्याच्यामध्ये अनेक लोकांशी संबंध आले, म्हणजे बाळासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर संबंध आले. त्यानंतर कुमार सप्तऋषी, समाजवादी विचारधारेचे कॉम्रेड गोविंद पानसरे, आणि या सगळ्यांची भाषणं ऐकून मला एक स्फूर्ती आली आणि मंडल आयोगाच्या लढ्यामध्ये मी गोविंद पानसरेंबरोबर अहमदनगर शहरामध्ये ज्यावेळेला पहिला मंडल आयोगाच्या धर्तीवर ओबीसीचा एक मेळावा झाला, अहमदनगर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये, आणि तिथं मी पहिली 10 वाक्य भाषणाची बोललो की आमच्या सर्व ओबीसी समाजाला काहीतरी मिळालं पाहिजे ही भूमिका मांडली. आणि त्यानंतर एक ओबीसी चळवळीचा एक ध्यास घेऊन ओबीसी आणि दलित मुवमेंट ह्या सर्व कशी यांची सामाजिक रचना आहे, ही सामाजिक रचनेतून आता मी ज्या समाजातून जन्माला आलो त्या समाजाची जी राहण्याची पद्धत, गावाची रचना, म्हणजे महाराष्ट्रात जी गाव होती, राष्ट्राप्रती प्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी अशोक सोनवणे यांनी अहमदनगरच्या प्रत्येक चौकात स्वतंत्रता दिवस साजरा करण्याची प्रतिज्ञा केली आहे आणि या माध्यमातून ते लोकांना जागरूक आणि संघटित करू लागले आहेत. त्याच्या खऱ्या अर्थानं ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान ज्यावेळेला या देशाला प्रदान केलं, त्या अर्थानं जर संविधानाचा खऱ्या अर्थानं अभ्यास सगळ्या लोकांनी केला तर जातीयता नष्ट होणे, आणि जातीयता नष्ट होणे आणि धर्माच्या नावावरती ज्या काही पद्धतीनं राजकारण या देशामध्ये चालू आहे, ह्या समाजाला, सर्वसामान्य थरातल्या लोकांना ते घातक आहे. म्हणून धर्माच्या नावावर राजकारण न करता, समाजाच्या नावावर राजकारण न करता, या देशाचा नागरिक, या भारताचा नागरिक, आणि त्याला एक होप्स येतील की बाबा या देशाचे आम्ही नागरिक आहोत, अशी ज्यावेळेला संकल्पना त्याच्या मनामध्ये रुचेल त्यावेळेला खऱ्या अर्थानं भारत एक संघ भारत आहे असं वाटेल. ओबीसीमध्ये सहभागी नाना जातींना स्वावलंबी बनवण्यासाठी, त्यांच्या वडिलोपार्जित पेशांना आधुनिक समाजासोबत जोडण्यासाठी अधिक प्रभावी बनवणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच अशोक सोनवणेंची तळमळ सुरू आहे. आज मी म्हणत नाही की परिवर्तन ओबीसीमध्ये आज ताबडतोब होईल. फुलेंचा 150 वर्षाचा कालखंड, 150 वर्षापूर्वीचा फुलेंचा कालखंड, म्हणजे 60-50 वर्ष फुलेंचे, 50 वर्ष 25 वर्ष शाहूंचे आणि 50 वर्ष बाबासाहेबांचे, म्हणजे हा एवढा कालखंड मी इथपर्यंत येण्याला कारणीभूत आहे. म्हणजे अजून 50, म्हणजे आम्ही संपल्यानंतर तरी, म्हणजे आम्ही चळवळ चालू ठेवली तर ती पुढच्या 25 वर्ष पुढच्या पिढीला तरी फायदेशीर ठरेल असं याच्यातून फक्त संदेश द्यावा वाटतो. कारण इतक्या सहजासहजी राजकीय जाळेमुळे इतकी पसरलेली आहे, इतकी घट्ट जाती व्यवस्था आहे की ती काढणं ही शक्य नाही, कारण 150 वर्षाचा कालखंड याच्यामध्ये गेलेला आहे. वर्षानुवर्ष गाव कुसाबाहेर राहणारा समाज जीवनाकडे आशादायी नजरेनं पाहतो आहे.
तिमिरातून तेजाकडे धावू इच्छितो आहे. समाजाच्या मूळ प्रवाहात सहभागी होऊ इच्छितो आहे. त्यांना केवळ दिशा किंवा वाट दाखवणं नको, तर त्यांना हवी आहे एक साथ. हातामध्ये हात घेऊन अनेक दीप उजळवणाऱ्या मनांची साथ हवी आहे. समाजामध्ये परिवर्तन पाहू इच्छिणाऱ्या अशोक सोनवण्यांसारखे मदतीचे अनेक हात आज त्यांना हवे आहेत. जिद्दची काठी कष्टनी संयम हीच आमची भाषा. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र देशा. घामगाळूनी जानी जोडली या मातीशी नाती. घामगाळूनी जानी जोडली या मातीशी नाती. प्रगतीच्या या कथा सांगते महाराष्ट्राची माती. या मातीतून फुलून यावा सह्याद्री अभिमान. महाराष्ट्राच्या प्रगतीचे हे